व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. आज्ञार्थी वाक्यामध्ये थेट आज्ञा केलेली असते. समोरच्याला एखादी गोष्ट करण्याविषयी किंवा न करण्याविषयी स्पष्टपणे सांगितलेले असते. जवळजवळ तो हुकूमच केलेला असतो. विधानार्थी वाक्यात मात्र केवळ विधान केलेले असते. एखादी गोष्ट करण्याविषयी किंवा न करण्याविषयी केवळ अपेक्षा व्यक्त केलेली असते किंवा सुचवलेले असते. उदाहरणार्थ पहा, तू नियमित व्यायाम कर. या वाक्यामध्ये व्यायाम करण्याची सरळ सरळ आज्ञा केलेली आहे. कर हा वाक्याच्या शेवटी आलेला शब्द या वाक्यातली आज्ञा दर्शवतो. या वाक्याचे विधानार्थी रूपांतर करताना तू नियमित व्यायाम करावास असे होईल. म्हणजेच काय तर कर हा आज्ञार्थी शब्द आपण काढला आणि त्याऐवजी करावास हा शब्द आपण इथे वापरला. याऐवजी तू नियमित व्यायाम केला पाहिजे असे वाक्य देखील आपण करू शकतो. आता हे दुसरे उदाहरण पहा. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा. या वाक्यामध्ये भरपूर वाचन करण्याची आज्ञा केलेली आहे. करा हा वाक्याच्या शेवटी आलेला शब्द आपल्याला आज्ञा दर्शवतो. या वाक्याचे आपल्याला विधानार्थी रूपांतर करायचे आहे. ते आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. जसे की ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे किंवा ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन केले पाहिजे किंवा ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करणे आवश्यक आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण विधानार्थी वाक्य करू शकतो. पण सर्वात साधी आणि सोपी पद्धत म्हणजे ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे असे साधे आणि सोपे वाक्य आपण करू शकतो. आज्ञार्थी वाक्यामध्ये थेट आज्ञा केलेली असते, पण विधानार्थी वाक्यामध्ये मात्र केवळ इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त केलेली असते. हा फरक तुमच्या लक्षात आला की आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी रूपांतर तुम्हाला अगदी सहज करता येईल. हे पुढचे उदाहरण पहा. प्रार्थनेसाठी रांगेत चाला. या वाक्यामध्ये रांगेत चालण्याची आज्ञा केलेली आहे. हे आज्ञार्थी वाक्य आहे. या वाक्याचे विधानार्थी रूपांतर आपण करणार आहोत. प्रार्थनेसाठी रांगेत चालावे असे साधे आणि सरळ रूपांतर आपण करू शकतो. मुलांचे बालपण सावरा. या आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी रूपांतर करत असताना मुलांचे बालपण सावरावे असे आपण करू शकतो. मुलांचे बालपण सावरले पाहिजे असे वाक्य सुद्धा होईल किंवा मुलांचे बालपण सावरणे आवश्यक आहे असे वाक्य केले तरीही ते बरोबर आहे. आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी रूपांतर करत असताना वाक्याच्या शेवटी जो आज्ञार्थी शब्द असतो, आज्ञा दाखवणारा शब्द असतो, तो आपल्याला बदलावा लागतो आणि त्याऐवजी केवळ अपेक्षा व्यक्त करणारा किंवा सुचवणारा शब्द आपल्याला तिथे ठेवावा लागतो. आता विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी रूपांतर करत असताना नेमका काय बदल होतो ते अभ्यासूया. हे उदाहरण पहा. अंगणात दिवे लावावेत. हे विधानार्थी वाक्य आहे. दिवे लावण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आता आपण सरळ सरळ दिवे लावण्याविषयी आज्ञा करणार आहोत. या विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी रूपांतर असे होईल, अंगणात दिवे लावा. आता हे दुसरे उदाहरण पहा. दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य आपण बनवूयात. दिलेल्या सूचनांचे पालन करा असे आज्ञार्थी वाक्य तयार होईल. म्हणजेच काय तर विधानार्थी वाक्यामध्ये केवळ अपेक्षा व्यक्त केलेली होती. आज्ञार्थी वाक्यामध्ये आपण थेट आज्ञा केली आणि त्यासाठी करा हा आज्ञार्थी शब्द आपण इथे वापरला. मोबाईलचा अतिवापर योग्य नाही. या विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी रूपांतर आपण करूयात. मोबाईलचा अतिवापर टाळा किंवा मोबाईलचा अतिवापर करू नका असे आज्ञार्थी वाक्य आपण तयार करू शकतो. विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथांचे वाचन करावे. या विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी रूपांतर करत असताना विद्यार्थ्यांनो संदर्भ ग्रंथांचे वाचन करा असे रूपांतर तयार होईल. आज्ञार्थी आणि विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करण्याच्या आणखी काही कृती आपण अभ्यासूया, जेणेकरून हे वाक्य रूपांतर तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कळेल. तर पाहूयात या कृती. मुलांनी शिस्त पाळावी. या विधानार्थी वाक्याचे आपल्याला आज्ञार्थी रूपांतर करायचे आहे. मुलांनो शिस्त पाळा असे आज्ञार्थी वाक्य तयार होईल. दररोज शाळेत जाणे आवश्यक आहे. या विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी रूपांतर आपल्याला करायचे आहे. दररोज शाळेत जा असे आज्ञार्थी वाक्य तयार होईल. सर्वांनी निरोगी राहिले पाहिजे. या वाक्याचे आज्ञार्थी रूपांतर आपण करूया. सर्वांनी निरोगी राहा असे आज्ञार्थी रूपांतर तयार होईल. तुम्ही मला बोलू द्या. या वाक्याचे विधानार्थी रूपांतर आपण करणार आहोत. तुम्ही मला बोलू द्यावे असे विधानार्थी रूपांतर आपण करू शकतो. शुभ्र कमळाची फुले घेऊन यावेस. या वाक्याचे आज्ञार्थी रूपांतर आपण करणार आहोत. शुभ्र कमळाची फुले घेऊन ये असे आज्ञार्थी रूपांतर तयार होईल. डोळ्यातले आसू तळ्यात सोडून द्यावेस. या वाक्याचे आज्ञार्थी रूपांतर आपण करूयात. डोळ्यातले आसू तळ्यात सोडून दे असे आज्ञार्थी वाक्य तयार होईल. दाताचे दुखणे तू सहन कर. या आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी रूपांतर आपण करणार आहोत. दाताचे दुखणे तू सहन करावेस असे वाक्य आपण तयार करू शकतो. मुलांच्या बालपणाची काळजी घ्या. या आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी रूपांतर आपण करूया. मुलांच्या बालपणाची काळजी घ्यावी किंवा मुलांच्या बालपणाची काळजी घेतली पाहिजे
असे विधानार्थी वाक्य आपण तयार करू शकतो. सैनिकांचा मान राखा या आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी रूपांतर आपण करूया. सैनिकांचा मान राखावा किंवा सैनिकांचा मान राखला पाहिजे असे वाक्य तयार होईल. सुसाट गतीला आवरावे या विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी रूपांतर आपण करूया. सुसाट गतीला आवरा असे आज्ञार्थी रूपांतर आपण करू शकतो. विधानार्थी व आज्ञार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करत असताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा अभिप्रेत असते. एखादी गोष्ट करण्याविषयी किंवा न करण्याविषयी सरळ सरळ स्पष्टपणे सांगितलेले असते. पण विधानार्थी वाक्यामध्ये मात्र केवळ विधान अभिप्रेत असते, केवळ अपेक्षा व्यक्त केलेली असते. तर पद्धतीने तुम्ही जर वाक्य केले तर ते बरोबर येईल. आता याच्या उलट नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूपांतर कसे करायचे हे थोडक्यात पाहूयात. आता नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूप करत असताना शेवटचा जो नकार आहे तो काढून टाकून होकार दर्शवणारा शब्द आपल्याला घातला पाहिजे आणि त्याच्या पूर्वी नकारार्थी वाक्यामध्ये जो शब्द आहे त्याचा विरुद्ध शब्द आपल्याला वापरला पाहिजे. उदाहरणार्थ पहा, तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. हे नकारार्थी वाक्य आहे कारण वाक्याच्या शेवटी नकारदर्शक शब्द वापरलेला आहे. आता या वाक्याचे होकारार्थी रूपांतर आपल्याला करायचे आहे. तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. वाईट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द चांगले हा आपण वापरला आणि बोलू नका या नकार दर्शवणाऱ्या नये हा नकार दर्शवणारा शब्द शेवटी आहे म्हणून हे वाक्य नकारार्थी आहे. आता हे वाक्य आपण होकारार्थी बनवणार आहोत. दवाखान्यात हळू आवाजात बोलावे. मोठ्या आवाजात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हळू आवाजात हा आपण वापरला आणि बोलू नये या नकारार्थी रूपाऐवजी बोलावे हा होकार दर्शवणारा शब्द आपण त्याच्या समोर ठेवला. हा गुलाब वाईट नाही या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूपांतर करत असताना ते असे होईल, हा गुलाब चांगला आहे. वाईट ऐवजी चांगला हा विरुद्धार्थी शब्द आपण वापरला आणि नाही या नकारार्थी रूपाऐवजी आहे हा होकारार्थी शब्द आपण इथे वापरला. समुद्राने दुःखी होऊ नये या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूपांतर आपण करूया. समुद्राने सुखी व्हावे. दुःखी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुखी आपण वापरला आणि होऊ नये या नकारार्थी शब्दाऐवजी व्हावे हा होकारदर्शक शब्द आपण इथे वापरला आणि नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूप आपण तयार केले. तू रडत राहू नकोस या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूप आपल्याला करायचे आहे. मग रडत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे हसत म्हणून वाक्य असं होईल, तू हसत राहा. कोणत्याही गोष्टीचे दुःख मानू नये या वाक्याचे होकारार्थी रूपांतर असे होईल, प्रत्येक गोष्टीचे सुख मानावे. दुःख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुख आणि मानू नये या नकारार्थी रूपाऐवजी मानावे हा होकारदर्शक शब्द आपण इथे वापरला. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी रूप करताना किंवा नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूप करताना आपल्याला विरुद्धार्थी शब्द वापरावा लागतो आणि त्याच्या पुढे जर नकारार्थी वाक्य करायचे असेल तर नकार दर्शवणारा शब्द ठेवावा लागतो आणि जर होकारार्थी वाक्य करायचे असेल तर होकारदर्शक शब्द आपल्याला ठेवावा लागतो. थोडा सराव केला तर हे वाक्य रूपांतर तुम्ही अगदी सहज करू शकता. सरावासाठी या आणखी काही कृती आपण सोडवूयात. हे चित्र खराब आहे या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी रूपांतर आपल्याला करायचे आहे. उत्तर असे येईल, हे चित्र चांगले नाही. खराबचा विरुद्धार्थी शब्द चांगले आपण वापरला. आहे ऐवजी नाही हा नकारदर्शक शब्द आपण वापरला. हे आम्हाला सोयीचे नाही या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूपांतर आपल्याला करायचे आहे. तर ते असे होईल, हे आम्हाला गैरसोयीचे आहे. सोयीचे ऐवजी गैरसोयीचे हा विरुद्धार्थी शब्द आपण वापरला आणि नाही या नकारदर्शक शब्दाऐवजी आहे हे होकारार्थी रूप आपण वापरले. पुढील कृती पहा. सहलीत खूप मजा आली. हे होकारार्थी वाक्य आहे. याचे नकारार्थी रूपांतर आपल्याला करायचे आहे. सहलीत कमी मजा आली नाही असे नकारार्थी रूप होईल. तो श्रीमंत नाही या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूपांतर करूया. तो आपण अभ्यासणार आहोत. वाक्य रूपांतर म्हणजे नेमकं काय? तर वाक्याच्या रचनेत बदल करणे म्हणजेच वाक्य रूपांतर. पण वाक्याच्या रचनेत बदल करत असताना वाक्याचा अर्थ मात्र आहे तसाच राहिला पाहिजे. वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत बदल करणे म्हणजेच वाक्य रूपांतर. इयत्ता 12वी मध्ये आपण विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी या वाक्यांचे वाक्य रूपांतर शिकणार आहोत. व्हिडिओच्या आजच्या भागात वाक्य रूपांतर भाग 1 मध्ये होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर आपण अभ्यासूयात. आता हे वाक्य पहा. ही कल्पना चांगली आहे. हे वाक्य होकारार्थी आहे. हे वाक्य होकारार्थी आहे हे आपण कसे ओळखले? तर वाक्याच्या शेवटी आहे असा शब्द आहे आणि आहे हा शब्द
होकार दर्शवतो. आता या वाक्याचे नकारार्थी रूप आपल्याला करायचे आहे. पण बरेच विद्यार्थी होकारार्थी वाक्याचे नकारार्थी करत असताना एक चूक करतात. आहेच्या ठिकाणी फक्त नाही हा नकारदर्शक शब्द वापरतात आणि आहे तसे वाक्य तयार करतात. जसे की ही कल्पना चांगली नाही. पण त्यामुळे होते काय, तर नकारार्थी वाक्य बनते पण वाक्याचा अर्थ बदलून जातो. वाक्य पूर्णतः विरुद्धार्थी बनते आणि वाक्य चुकीचे होते. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करत असताना फक्त रचना बदलायची आहे, वाक्याचा अर्थ आपल्याला बदलायचा नाही. ही कल्पना चांगली आहे या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी रूप करत असताना ही कल्पना वाईट नाही असे वाक्य आपण केले पाहिजे. म्हणजे आपण नेमके काय केले पहा. होकारार्थी वाक्यातील चांगली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण वापरला, वाईट हा शब्द आपण वापरला आणि त्यानंतर आहे ऐवजी नकार दर्शवणारा नाही हा शब्द आपण त्याच्या समोर ठेवला. विरुद्धार्थी शब्दानंतर नकारदर्शक शब्द ठेवला आणि होकारार्थी वाक्याचा अर्थ आहे तसा राहिला. म्हणजेच होकारार्थी वाक्याचे नकारार्थी रूपांतर करत असताना एक साधी खूण तुम्ही लक्षात ठेवायची आहे. शेवटचा शब्द हा नकारार्थी शब्द येणार आणि त्या शब्दाच्या पूर्वी होकारार्थी वाक्यातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला वापरावा लागणार. आता उदाहरण पहा. 500 रुपये ही मोठी रक्कम आहे हे होकारार्थी वाक्य आहे. याचे आपण नकारार्थी वाक्य करणार आहोत. 500 रुपये ही लहान रक्कम नाही असे नकारार्थी रूप होईल. आता आपण काय केले ते पहा. मोठी रक्कम याऐवजी लहान रक्कम हा विरुद्धार्थी शब्द आपण वापरला आणि त्यानंतर आहे ऐवजी नाही हे नकारार्थी रूप आपण वापरले. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने होकारार्थी वाक्याचे नकारार्थी रूपांतर आपण करू शकतो. सरावासाठी काही उदाहरणे घेऊयात म्हणजे हा प्रकार तुम्हाला आणखी चांगला कळेल. सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. आता या वाक्याचे नकारार्थी रूप करत असताना सकाळी फिरणे आरोग्यास अपायकारक नाही. हितकारकच्या विरुद्धार्थी शब्द अपायकारक हा आपण वापरला आणि आहे या होकारार्थी रूपाऐवजी नाही हे नकारार्थी रूप आपण वापरले. आता हे पुढील उदाहरण पहा. चैनीच्या वस्तू महाग असतात. आता या वाक्याचं नकारार्थी वाक्य करत असताना चैनीच्या वस्तू महाग ऐवजी विरुद्ध शब्द आपण वापरायचा स्वस्त नसतात. म्हणजेच महाग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण वापरला आणि त्यानंतर असतात या होकारार्थी शब्दाऐवजी नसतात हा नकारार्थी शब्द आपण वापरला आणि आपलं होकारार्थी वाक्याचं नकारार्थी रूप तयार झालं. आता हे वाक्य पहा. आपल्याकडे कामाच्या ठिकाणी अंतरे कमी आहेत याचं नकारार्थी रूपांतर आपण करणार आहोत. आपल्याकडे कामाच्या ठिकाणी अंतरे जास्त नाहीत. कमी आहेत म्हणजेच जास्त नाहीत. अर्थ न बदलता वाक्याची रचना आपण नकारार्थी केलेली आहे. कमीच्या ऐवजी विरुद्धार्थी शब्द जास्त हा आपण वापरला आणि आहे त्या होकारार्थी रूपाऐवजी नाहीत हे नकारार्थी रूप आपण इथे वापरलेले आहे. पुढील उदाहरण पहा. पुढील सगळे मार्ग बंदच होते. या वाक्याचं नकारार्थी रूप होईल पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते. सगळे मार्ग बंद होते याचाच अर्थ कोणताच मार्ग खुला नव्हता. भारतीय क्रिकेट संघ विजयी झाला. या वाक्याचे नकारार्थी रूप आपण करूया. भारतीय क्रिकेट संघ पराभूत झाला नाही. पराभूत झाला नाही म्हणजेच विजयी झाला. आता काय केलं पहा आपण. विजयी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पराभूत हा वापरला आणि झाला ऐवजी झाला नाही असे नकारार्थी रूप आपण वापरले. वाफे तर कोरडेच आहेत. या वाक्याचं नकारार्थी रूप कसं होईल पहा. वाफे तर ओले नाहीतच. कोरडे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओले आणि आहे त्या होकारार्थी रूपाऐवजी नाहीत हा नकारदर्शक शब्द आपण वापरला. थोडक्यात काय तर होकारार्थी वाक्याचे नकारार्थी रूपांतर करत असताना साधी सोपी खूण आपण लक्षात ठेवायची की वाक्याच्या शेवटी नकार दर्शवणारा शब्द आपण वापरायचा आणि त्याच्या पूर्वी